आज आमचे लाडके विरुदाजी बनवणार आहेत काय काय बनवणार आहे? गाजर हलवा. कुणासाठी? मेवणीसाठी गाजर हलवा बनवत आहेत. बघूया चला आम्ही रेसिपी त्यांची काय आहे ती कशी बनवत आहेत ते. आणि आज आमचे आबा आले आहेत गावावरून, चाय पितात आता. मुलांचा खूप म्हणजे खूप गोंधळ आहे. हे विरुदाजींची बायको इकडे बसले नवऱ्याला काम लावून. बघा कसे बसले, नवऱ्याला काम लावले ना एकटी बसले. स्पेशल गाजरचा हलवा म्हणजे दाजी लाडक्या दाजी बनवावं लागले मेवणीसाठी. त्यांना कुकिंग करायला खूप आवडतं. संध्याकाळचा मेनू पण आहे. संध्याकाळचा काय मेनू आहे? संध्याकाळी पाणीपुरी असेल तुमच्याकडून, माझ्याकडून पनीर मसाला असेल. हां, दाजी पनीर मसाला बनवणार आहेत आणि निलेश पाणीपुरी. आणि इकडे स्वामी बघा काय करतोय. चाऊ चाऊ चालले स्वामीची गाडी घेऊन. स्वामी गेट लावून घेतलं होतं काकाचं. हां हां. आणि आता ह्या वर्षी काकाला सोडत नाहीये. पाठी लागतो आता काकाच्या. दाजींना आमच्या जेवण बनवायला खूप आवडतं. बायकोला आराम देतात होते. लाडकी बायको आहे ना. लाडकी लाडाची बायको आहे. लय प्रेम उत्तम पडतं बायकोवरती. बघितलंयस ना म्हणून म्हणत आहेत ते. हा घेते 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 चाल चाल या. खालती दिसत का मक्याची कणस? ती पण कोणासाठी आणली? मेवणीसाठी. मेवणीसाठी आणले खास. मेवणी उद्या जाणार आहे ना म्हणून एकदा सगळे खाणी जा म्हणून. नंतर मग मेवणीकडे जाऊ एक दिवस 8 दिवस राहायला सुट्टी. आला तुम्ही आला. वाफ देऊन जरा खाली जाऊ दे, हलवायला चांगलं भेटेल. हा काय बनवायचं बनवा आणि रेडी झालं तर सांगा. मॉइश्चरायझर पकडल्यानंतर ते खाली जाऊन बसल, त्यानंतर व्यवस्थित हलवायला भेटेल. मग त्यानंतर आपण दूध आणि साखर टाकून त्याच्यामध्ये वेलची टाकायची. करा करा, आम्ही खायला येतो. तुम्ही टेन्शन घेऊन आम्ही टेस्ट करायला आवडतच. अजून मला चाय हाय समजा आता गरम करायला लागेल. त्यांचा समज कुठे बसला किचन कट्ट्या चढून हात धुवायचे. हे होणार की रूम आहे चाळीमधील, त्यामध्ये तुम्हाला छोटी वाटतं जरा पण छान आहे. दाखव तुम्हाला रूम आता मी. चला. माझे जे ही बहीण आणि दाजी आहेत ना हे चाळीमध्ये राहतात आणि हे शेलू आहे बदलापूरपासून थोडं पुढं आहे. एवढं चाळ कशी असते खूप छान म्हणजे खूप छान वाटते त्याला मला. आणि सगळे आमचे गाववाले लोक आहेत सगळीकडे. आणि असं वाटतं की गावी आल्यासारखंच वाटतं सेम टू सेम. आणि स्वामी समर्थ मग खूप इथे आवडतं. मला दाखवते आता चाळ कशी आहे. हे तिकडे एक चाळ आहे आणि इकडे आहे. तिकडे बिल्डिंग आहेत. मला काहीतरी बनत आहेत. ही आमच्या दाजींची गाडी आहे. हे बघा चाळ गावच्यासारखं सेम आहे. आणि ह्यामध्ये 2 पॅरोट आहेत. ह्याच्यामध्ये पण ते वरती बसतात. ही तुळस आहे इकडे. इकडे त्यांनी झाडं लावलेत. आबाने गावावरून लाडक्या लेकीसाठी भाजी आणले. काय काय आणले? भोपळ्याची भाजी. आणि काय आणले का? काय ते सोल्याच्या शेंगा हे आमच्या गावाकडे असतात. सोल्याच्या शेंगा. इकडे आहे मंदिर. हे आहेत आमचे स्वामी महाराज. बाप्पा हा टिक्का टिक्का लाव्या. स्वामी लगेच टिक्का लाव म्हणतो. हा टिक्का लावूया. इकडे हंबा स्वामीची आमच्या. टिक्का लाव म्हणतो स्वामी. हा हंबा राहू दे नंतर घे नंतर. नको नको. हा कार्तिक दादाचा मुलगा. हा समज माझा मुलगा तुम्हाला माहितीच असेल. ही हिंदवी चिचुंद्री. हिंदवी स्वराज येणार आहे. हा हॉल आहे आणि इकडे आहे किचन. आमच्या बहिणाबाईला भांडी खूप आवडतात. सगळं लगोर लावायला भांडी आवडतात. सगळे लावून लगोर. हां काय झालं जीप तुझी? हां ब्ल्यू आहे. हां इकडे फ्रीज आहे. इकडे कबड आहे. इकडे छोटा रॅक आहे. इकडे आहे फ्रीज. आणि हे आमचे कुक आहेत आजचे. हां सेम सेम आहे. हां हो हो हो. हे इकडे सगळं डाळी वगैरे तिने स्टोअर केले आहेत. छान आहे आमचं किचन. छोटंसं नाही मोठं आहे ना. छोटं का मोठं पण फक्त माझा भाकरी करताना हात पुरत नाही तू सांग. हां मला ना जेवण होताना हात पुरत नाही कारण की हिच्या हाईटप्रमाणे उंच बनवले आणि मी थोडी शॉर्ट पडते बस, बाकी काही नाही. आणि इकडे आहे वॉशरूम. नवीन बनवून घेतलेलं आहे. नवीन मिशोवरून मागवलेले आहेत. हे मेशोवरून मागवलं. तुम्हाला हवं असेल तर कमेंट करा, लिंक शेअर करते. मी जो ड्रेस घातलाय ना दिसतो तुम्हाला रेंटवरती घेतलाय. बहिणाबाईचाच आहे. मी मटेरियल घेऊन दिलं आहे. तिने आपल्या साईजने शिवला आहे पण तो काय वेळा चांगला नाही आहे. मला आवडला नाही आहे. आणि हे आता इलायची पावडर हां इलायची पावडर बनवणार आहे टाकण्यासाठी. झाला खावा तुम्ही. खावा तुम्ही खावा. ही लाडकी लेक. ही विरूची लाडकी लेक. आज्ञाधारक.
पप्पानं डोळे वर केले की डोळ्यातनं पाणी त्याच्या खाली येते. आबा चाललेत त्यांच्या मुलग्याच्या घरी. हां चला बाय बाय. मावशी पण आहे तिकडे, मावशीला मी भेटून आले आणि आबा गावावर आलेतच भाजीपाला घेऊन. आणि ही शानी माऊ शिकवते त्याला काय बघा पिंकी म्हणायला. नाही म्हणायचं मम्मा म्हणायचा. मम्मा हलवा रेडी आहे आणि खरंच खूप छान झाला. मी त्यांना बोलले की साखर थोडी कमी टाका, त्यामुळे त्यांनी थोडी साखर कमी टाकली कारण मला खूप जास्त स्वीट आवडत नाही. आणि हा आमचा नौटंकी समज. त्याला ड्रायफ्रुट्स टाकले त्याच्यामध्ये, ते आवडत नाहीत. तो मला म्हणतो की ड्रायफ्रुट्स काढून दे. मी देत नाही म्हणून नाटक करायला असा चुवा. आणि हिंदू कसा लागला हलवा? कुणी बनवलाय? कुणाच्या? कुणासाठी बनवलाय? तिच्यासाठी बनवलाय ना हलवा. माझ्या मुद्दाम हां सगळ्यांसाठी बनवतो आपण हलवा बनवलाय. मी आता बाहेर येऊन बसले. छान मस्त क्लायमेट आहे इकडे आता. त्यामध्ये 5 आणि सगळ्या बायका पण येऊन बसले बाहेर. ह्या टायमाला सगळे येऊन बाहेर साफ म्हणजे भाजी वगैरे साफ करतात. काही जी कामं असतात ती बाहेर गप्पा मारत करतात. खूप छान वाटतं इकडे. खरंच खूप म्हणजे खूप आवडतं इकडे. गावच्यापेक्षा पण इकडे खूप आवडतं. आणि इकडे खूप सारे माझे पण फ्रेंड्स झालेत, पण ते व्हिडिओमध्ये यायला असतात. त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला. आता माझ्या बॅक साईडला आहेत ते, पण त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला, म्हणून मी नाही घेत त्यांना. आता खूप आता सगळे कसं चाय वगैरे पितात, झोपून उठले आहेत सगळे. शांत क्लायमेट आहे. आणि आता मुलांची चिवचिवट नाही आहे. हे आमचीच मुलं रोडवरती गेलेत. ते बघा उभा आहेत तिकडे. इथं माझी अजून एक बहीण आहे, तिच्या घरी अजून मी गेली नाही. इथून 2 चाळी सोडल्या की ती राहते तिकडे, पण ते सगळे लोक झोपलेत. दाजींची नाईट आहे त्यामुळे ते झोपलेत. आणि मुलं कशी मस्ती करतात म्हणून तिकडे मी आता गेली नाही आहे. थोड्या वेळ जाणार आहे तिकडे आता. तिकडून आमच्या स्वामीच्या फेवरेट आंबा चाललेत. तो इथून धावत धावत गेला आंबा बघायला. आल्याजवळ की पळत येतो माझ्याकडे परत आंबा आली म्हणून. खूप दिवसांचा स्वामीने आंबा पाहिलेत आज. स्वामी स्वामी काय ते आंबा. तुम्ही गाड्या यायची भीती, रोड आहे ना मेन रोड तिकडे, म्हणून थांबला इकडे बसत बघत त्यांना मी. आमच्या बहिणाबाई आता ऑफिसवरून आल्यात, चालले त्याच्या घरी चालले मी आता. आणि तिथं आंबा बघत होता तेव्हा स्वामी पडला आणि त्या ओटाला थोडं लागलं. तरी पण चालू आहे आंबाच. मी आता बहिणीच्या घरी आलेली आहे आणि आबानी गावावरून भाज्या आणल्यात. त्या आमच्या साफ करायचं चाललं आहे कारण दाजींची नाईट आहे आणि दाजींना टिफिन देण्यासाठी बहिणाबाईची गडबड चालली. ऑफिसवरून आले ते डायरेक्ट कामालाच लागले आणि मी आले इकडे म्हणून छोटी बहिणाबाई पण इकडेच आले आमच्याकडेच. आणि आमच्या खूप छान अशा गप्पा गोष्टी चालल्यात आणि खूप म्हणजे खूप आम्ही दोघी हसतो आहे. आम्ही एवढे तिघे एकत्र असून एवढं हसतो ना, काय विचारूच नका. खूप म्हणजे खूपच हसतो. ह्या दोघी म्हणजे काय सख्या बहिणी नाहीत, माझ्या मावशीच्या मुली आहेत, पण आम्ही सगळे सख्या असल्यासारखं राहतो आणि वाटत पण नाही की मावशीच्या मुली आणि आपलं माऊस बहिणी असं वाटत नाही, कारण आम्ही सगळे क्लोज आहोत आणि एकदम छान माझ्या सख्या बहिणीसारखे राहतात. आणि ह्या दोघी म्हणजे खूप लाडप्यार करतात. मला काहीच काम लावत नाही. इकडे गेलं ना मला अजिबात काही काम लावत नाही. उलट त्याच मला नवीन रेसिपी करून घालतात. आणि माझ्या त्याचसोबत त्यांचे दोघांचे मिस्टर पण म्हणजे दाजी आहेत ना, ते पण माझ्या पूर्ण हट्ट अजूनपर्यंत पूर्ण करतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.